सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 164 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून वाचावी ही नम्र विनंती. आता अर्जुनने रविवार दिवशी प्रीतीला स्वतः जाऊन आणली. तिने बाळाला मांडीवर घेतलं आणि खूप खुश झाली. तिच्या मुलीला मयुरीने मांडीवर घेतली आणि प्रीती खुश होऊन म्हणाली, दादू, मला तर वाटतं की लहानपणीचा तूच आहेस. तुझे फोटो बघ आणि याच्याकडे बघ, काहीच फरक नाही. मयुरी हसून म्हणाली, हो ना, मलाही असंच वाटतं. पण अजय का नाही आले गं? प्रीती म्हणाली, अगं वहिनी, आता ना त्यांना जरा लोडच असतो कामाचा. प्रमोशन झालं आहे ना त्यांचं. अर्जुन म्हणाला, अरे वा, म्हणजे इकडेही प्रमोशन आणि तिकडेही प्रमोशन. कसं जमतं बाबा 2-2 लोड सांभाळायला पाहुण्यांना, कुणास ठाऊक. पण हुशार आहे पट्ट्या आणि त्याच्याच कष्टाचं फळ आहे हे दोन्हीकडचं. हो ना प्रीती? अर्जुन असं हसून म्हणाला आणि प्रीती लाजत म्हणाली, गप्प बस हा दादू, काही पण बोलतोस. आता हे सगळं त्यांच्यासमोर बोल ना, मला का पिडतोस? अर्जुन तिचे दोन्ही गाल चिमटीत घेत म्हणाला, त्यांना तर मी छळेनच गं, पण इकडे बघा ना, मयू बघ जरा. लाजून कुणाचे गाल लाल लाल झालेत, टोमॅटोसारखे. आणि लग्न होताना तर काय काय चाललं होतं, आठवतंय ना मयू तुला? मोठ्या भिंगाचा जाड चष्माच आहे त्याला, खूपच अभ्यास करतो, रोमॅन्टिकच नसेल, हो ना? असंच म्हणाली होतीस ना? मग आता नाही दिसत वाटतं मोठ्या भिंगाचा चष्मा? आणि प्रीती हसून म्हणाली, आता त्यांना छान वेगळा चष्मा घेतला आहे माझ्या चॉईसनं, त्यामुळे तो चष्मा घातला की अजय आणखीन खूप हँडसम दिसतात. अजयची चॉईस ना अजिबात चांगली नाही. आणि अर्जुन हसून म्हणाला, हो, अगदी बरोबर आहे गं तुझं, त्याची चॉईस अगदीच खराब आहे, म्हणूनच त्यानं तुला चॉईस केली. आणि प्रीती आणखीन चिडून म्हणाली, वहिनी सांग ना गं दादूला, नाहीतर मी बोलणारच नाही, जा. आणि मयुरी म्हणाली, अहो तुम्ही हिला घ्या आणि बाहेर जा बरं, चहाचं बघा जरा, असं मयुरी प्रीतीची मुलगी अर्जुनच्या हातात देत म्हणाली. आणि अर्जुन तिला घेत म्हणाला, चला परीराणी, आता आपण गुलाम आहोत इथले, इथे मामीचं राज्य चालणार, कारण मामी इथली राजकन्या आहे ना. आणि आता मयुरीने मोठे डोळे केले आणि प्रीतीला खुणवत म्हणाली, बघितलं, असा आहे तुझा दादू, एकीकडून उठलं की दुसरीकडे पडायचं, इकडून सावरायचं आणि दुसरीकडे घसरायचं, असं सारखं चाललेलं असतं. यांना कंटाळा कसा येत नाही काय माहीत. इतक्यात मयुरीची आई चहा नाश्ता घेऊन आली. प्रीती पहिल्यांदाच मयुरीच्या माहेरी आली होती. आता खुद्द जावईच येत नव्हते सासरवाडीत, तर इतर मंडळींचा येण्याचा प्रश्नच नव्हता. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि प्रीती म्हणाली, वहिनी मी निघते आता. मयुरी तिला खूप आग्रह करत होती राहण्याचा, पण प्रीती अजिबात. तिची सासू घरी एकटी होती, आजारी असायची सतत, म्हणून कर्तव्यदक्ष सुनेप्रमाणे ती निघून गेली. कारण तिच्यावर तिच्या दादूचे संस्कार होते, आधी सासर आणि मग बाकी सगळं. मयुरीच्या आईने तिला साडी चोळी घेतली, कुंकू लावलं आणि अर्जुन तिला सोडून रात्री 9च्या दरम्यान घरी आला. पावसाची रिपरिप चालूच होती. उघडायचा बंद व्हायचा, धड मोठा पण येत नव्हता आणि बंदही होत नव्हता. आता घरात बसलेल्या माणसांचं ठीक होतं, पण जे बाहेर जायचे त्यांना त्याचा खूप त्रास व्हायचा. पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता आणि अर्जुन वैतागून म्हणाला, हा पाऊस पण ना हगवण लागल्यासारखा पडतोय, सारखं चिरीचिरी, धड जोरातही नाही पडत आणि बंदही नाही होत बेनं. तशी मयुरी खूप हसली आणि म्हणाली, अहो ढगाच्या पोटात कळ मारत असेल ना, म्हणून होतंय असं. आणि काय हो, ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं, हे गाणं याच्यावरूनच सुचलं असेल ना. आणि अर्जुन म्हणाला, या गाण्याचा खरा अर्थ सांगू का तुला? असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिनं त्याला दूर ढकलला आणि लाजून म्हणाली, अर्जुनराव. आणि ती पुढे काही म्हणण्या अगोदरच अर्जुनच म्हणाला, सब्र का फल मीठा होता है, असंच ना? पण मयू, मी प्रामाणिकपणे सब्र करतोय हा, मग मला खूप गोड गोड फळ पाहिजे, अगदी तुझ्या ओठातल्या मधापेक्षा गोड. असं म्हणून त्यानं तिच्या गालाचा किस घेतलाच, कारण अर्जुनराव होते ते. टप्प्यात आलेली शिखार ते कधीच सोडत नव्हते.
आणि ती म्हणाली, बाजूला व्हा, म्हणे प्रामाणिकपणे सब्र करतोय. आणि खे काय? तो म्हणाला, अगं थोडं तोंडाला तोंड लागलं तर काय बिघडलं ग तुझं? आपली एकमेकांना ओळख नको का? नाहीतर असं व्हायचं, हनीमूनची वेळ यायची आणि आपणच एकमेकांना विसरून जायचो. मग तिनं हसून खिडकी उघडली. तो म्हणाला, मयू, अगं खिडकी नको उघडू, थंडी वाजेल ना तुला. आणि कान बांध ना तुझे. ती म्हणाली, हो बांधते, पण आता झाला 1.25 महिना. अर्जुन म्हणाला, मयू 1.25 महिना झाला सुद्धा? मला तर कळलंच नाही गं. आता मयुरीला 1.25 महिना झाला होता. ती बरी झाली होती. शरीराची झीज बऱ्यापैकी भरून आली होती. आता बाळही थोडं मोठं झालं होतं. त्याच्या झोपण्या उठण्याचं रुटीन पण सेट झालं होतं. 10 वाजले होते रात्रीचे आणि बाळ झोपलं होतं. आणि अर्जुन खिडकीतून बाहेर बघत होता. आणि तिनेही बाहेर पाहिलं. एक बाई रस्त्यानं चालली होती. दिसायला ती इतकी व्यवस्थित नव्हती, पण काहीतरी वेगळीच फॅशन केली होती तिनं. आणि ती म्हणाली, अहो काय बघताय इतकं तिला? पलीकडच्या गल्लीतलीच आहे ती. किती विचित्र दिसते. तिला सवयच आहे असं काहीतरी विचित्र करायची. आणि अर्जुन म्हणाला, अगं ती अशी विचित्र दिसते म्हणूनच बघतोय. म्हणजे हे तरी कळेल की इतके विचित्र माणसं सुद्धा दिसतात. आणि इतका विचित्रपणा बघितल्यावर नजर मरते ग. पण काहीही विचित्र दिसलं तरी विचित्र नाही वाटत. आणि अर्जुनरावांच्या या शाब्दिक चातुर्याने भरलेल्या खेळीवर मयुरी हसायला लागली आणि मनात म्हणाली, आमची स्वारी म्हणजे ना अगदीच विचित्र आहे बोलण्यात. कधी कुठं कसं अचूक बोलावं हे त्यांनाच ठाऊक असतं. आणि तो म्हणाला, आणि मला कशाला दिलास ग तिचा पत्ता? मला काय तिच्याकडे जायचं नाही आहे रात्री 12:30 वाजता पाहुणचार घ्यायला. आणि ती चिडून म्हणाली, नालायक कुठले, आता हेच राहिलं होतं ना बोलायचं, घ्या तेही करून. आणि त्यानं जीभ चावली आणि तिला खुलवण्यासाठी म्हणाला, ए मयू, या गाण्याचा तुला अर्थ कळतोय का सांग बरं. असं म्हणून त्यानं एक गाणं लावलं. शेजारीन बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. आणि मयुरी म्हणाली, यात काय अवघड आहे तेव्हा? बाबू आणि गोट्या नावाची 2 मुलं आहेत. आणि शेजारणीला तो माणूस म्हणतो की बाबूला टीव्ही बघू द्या आणि गोट्याला नका आत घेऊ. त्याचा लाडका असेल ना बाबू. भोळ्या मयुरीने तिच्या बुद्धीनुसार आपला साधा सरळ अर्थ काढला. आणि अर्जुन हसून म्हणाला, छान छान मयुराणी, किती ग सोज्वळ म्हणायची तू. ती म्हणाली, मग असाच अर्थ होतो ना. आणि अर्जुनने तिच्या कानात हळूच बाबू म्हणजे कोण आणि गोट्या म्हणजे कोण हे तिला एक चावट इशारा करून सांगितलं. आणि म्हणाला, बाबू लाडका आहे पण त्याचा नाही, तिचा. मयुरी खूप लाजून हसायला लागली आणि म्हणाली, आई शपथ सांगते, स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की या गाण्याचा असला घाणेरडा अर्थ असेल. आणि अर्जुन म्हणाला, मग आता सांग, आत कोण आणि बाहेर कोण? आणि गाणं बनवणाऱ्याला शाबासकी दिली पाहिजे की नाही. आणि मयुरी म्हणाली, गाणं बनवणारासुद्धा तुमच्यासारखाच महाचतुर 2 अर्थाने विचार करणारा असेल. मग अर्जुन म्हणाला, आता हे ऐक बरं आणि सांग याचा अर्थ. गोल गोल चांमड्याला दांडक हे घासत, बग बग अग सके कसं गुबू गुबू वाजत. आणि ती म्हणाली, मला नाही सांगता येणार, तुम्हीच सांगा. असं तिनं शरणागती पत्कारत सांगून टाकलं. आणि अर्जुन तिला मिठीत घेत म्हणाला, मयू किती ग भोळी आहेस तू, म्हणूनच मला तुला खूप जपून ठेवावीशी वाटते माझ्या हृदयाच्या कप्प्यात, कारण तुझ्या इतकी दुनिया आता भोळी नाही राहिली. आणि मग त्यानं त्याही गाण्याचा तिला अर्थ सांगितला, चावट. आणि म्हणाला, मग आता कधी घासायचं दांडकं, ते ठाणे म्हणलास ना. आणि तिने खूप लाजून त्याच्या मिठीत तोंड लपवलं आणि म्हणाली, अर्जुनराव तुम्ही ना खूप चालू आहात, किती टच करताय मला, हा बरं बाजूला. आणि अर्जुन तिला मिठीतून सोडत म्हणाला, ए मयू, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? ती म्हणाली, तुम्हीच सांगा. अर्जुन म्हणाला, मी आता सगळी रॉयल गँग कामाला लावली आहे आणि आपल्या कंडिशनसुद्धा सांगितल्या आहेत त्यांना. आता बघूच कोणती गँग छान नाव सुचवते.
रॉयल बॉयज गँग की रॉयल लेडीज गँग? आणि मयुरी म्हणाली, आमचीच टीम जिंकणार, बघाच तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, जिंकणारच, कारण तुम्हा बायकांना नावं ठेवण्याशिवाय दुसरं काही येतच नाही. आम्ही पुरुष दिवसभर कामात असतो ना. आणि इतक्यात शैतान का नाम लिया और शैतान हाजीर असं म्हटल्यासारखं चैतन्याचा कॉन्फरन्स कॉल आला. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य शेठ बोला, काय गुड न्यूज आहे? काय मारला की काय नंबर तुम्ही? आणि चैतन्य म्हणाला, गुड न्यूज तर आहे यार, पण तुम्हाला वाटते ती नाही. ही गुड न्यूज तीच आहे जिची आम्ही इतके दिवस वाट पाहत होतो. राहुल म्हणाला, म्हणजे मेघाची अपॉइंटमेंट झाली? सिलेक्शन झालं तिचं? चैतन्य खूप खुश होऊन म्हणाला, यस, ती PSI झाली आणि आजच रिझल्ट लागला आहे. आता फक्त अपॉइंटमेंट कुठे मिळेल ते बघावं लागेल. तसं सगळ्या रॉयल गँगला खूप आनंद झाला. मयूरनंही ते ऐकलं आणि तिने त्यांच्या ग्रुपवर पोस्ट टाकली. तशा सगळ्या जणींनी मेघाचं ग्रुपवर अभिनंदन केलं. आणि राहुल म्हणाला, चैतन्य, आता तुझ्या पृष्ठभागावर उठता बसता दांडकी पडणार म्हणजे पडणार. कारण मेघाला जर एकदा सवय लागली ना फटके मारायची, की तिला रोज कोणी ना कोणीतरी फटके खाणारा हवा ना. आणि तू आहेसच बिनभाड्याचा बैल, डबल ढोलकी. सचिन म्हणाला, चैतन्य, आता तरी कंजूसी कमी कर, 2-2 सरकारी पगार आहेत. आणि मेघा म्हणाली होती, ही गुड न्यूज कळाल्यावर तांबड्या पांढऱ्याचा बेत होणार आहे घरी, त्याचं बघ जरा. चैतन्य म्हणाला, करू रे करू, पण माझी अशी इच्छा आहे की आपण सगळं एकत्र असावे. आणि अभि इथं नाही ना, असं त्याला सोडून कसं खाणार यार आपण? असं म्हणून चैतन्याने पळवाट काढली. आणि राहुल म्हणाला, कुत्र्या, आता काय तोंड वाचून बसलास का अभि नाही म्हणून? म्हणजे तू काय लवकर आम्हाला खायला घालणार नाहीस हो ना? चैतन्य म्हणाला, आता अर्जुनच्या लग्नाला येईलच ना तो, आणि अजून 1-1.5 महिन्यानं पार्टी केली तर लगेच खपशील का? तसं आता सगळे हसले आणि अर्जुन त्यांना आठवण करून देत म्हणाला, माझ्या पोराच्या नावाचं काय झालं? कॉम्पिटिशन लागलेली आहे 2 ग्रुपमध्ये, आपलाच ग्रुप जिंकला पाहिजे, कळलं? लागा कामाला. असं म्हणून फोन ठेवला. आणि इतक्यात त्या दोघांचा ग्रुपवर धडाधड धडाधड अशी नावं पडायला सुरुवात झाली. वरून 4 अक्षरी असलेलं भारदस्त नाव. रॉयल गँगवर पडलेली नावं अशी: अभिषेक, अभिलाष, अविनाश, अनिरुद्ध आणि बास. यापुढं एकही नाव सुचत नव्हतं. आणि राहुल विचार करून करून वैतागून म्हणाला, ह्याच्या आईचं टोकूचं या अर्जुनच्या, काय कंडिशन घालून ठेवल्यात भडव्यानं. इतक्या कंडिशन तर बायको बघताना पण घातल्या नव्हत्या झकमाऱ्यानं. इथं आमच्या काना मात्रा वेलांटीचा सगळ्याच बट्ट्या बोळ. आता आमच्यासारख्यानं काय करायचं? आपल्याला नाही बाबा सुचत काही. भाड्या काय पण ठेव नाव म्हणावं. वरून आर्यभट्ट ठेव, नाहीतर गागा भट्ट ठेव. आय एम क्विट, मर तिकडं, असं म्हणून त्यानं कोमलच्या मोबाईलमध्ये पाहिलं. आणि कोमल म्हणाली, नो चिटिंग. राहुल, तुम्ही आमची नावं नाही बघायची. राहुल म्हणाला, कोमल, अगं एखादं तरी सांग ना, इज्जत का सवाल हे. ती म्हणाली, नाही. राहुलनं तिचा मोबाईल हिसकावून घेतला. ती म्हणाली, नाही राहुल, जा तिकडं, मी सगळ्यांना सांगणार तुम्ही माझं नाव चोरलं म्हणून. आणि तो म्हणाला, जा सांग, कारण हे नाव तर अगोदर आमच्या ग्रुपवर पडणार आहे आणि तुझ्या ग्रुपवर नंतर. असं म्हणून राहुल तिची नावं चोरायला सुरुवात करत होता. लता आणि सचिनसुद्धा नाव शोधत होते, चैतन्य आणि मेघासुद्धा. सगळे आपला आपला रोमॅन्स सोडून आता रात्रीच्या वेळी हेच करत बसले होते. आणि इकडे रॉयल लेडीज ग्रुपवर अशी नावं आली: आविष्कार, अखिलेश, अनिकेत, अभिराज, आर्यवीर, आयुष्यमान, अभिलाष. आणि ही सगळी नावं अर्जुन आणि मयुरीने पाहिली. आणि दोघांनीही ते नाव पाहून तोंड लटकवलं, कारण यातलं एकही नाव त्यांना आवडलं नाही. आणि अर्जुन म्हणाला, बेनी एका कामाची नाहीत. पोरांचं नाव सुचत नाही आणि निघाले पोरं काढून बाप व्हायला. आता मलाच माझ्या चिमण्यासाठी एखाद्या चांगल्या नावाचा विचार केला पाहिजे. असं म्हणून अर्जुन राव स्वतःच विचार करायला लागले. आता तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की वरून 4 अक्षरे नाव म्हणजे अर्जुन मयुरीच्या बाळाला ते शोभून दिसेल. थँक्यू.